बोला ना। महादेव संस्थांचं हे महादेवाचं मंदिर हे पुरातनकालीन आहे। या मंदिराचा 1962 साली जीर्णोद्धार झाला आणि त्यापासून मग हे मंदिर असं नावारूपाला आलं। दरवर्षी इथं महाशिवरात्र निमित्त मोठी यात्रा भरते। श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर सतत भाविकांची गर्दी असते। या सर्व भाविकांची प्रसादाची आणि सर्व व्यवस्था केली जाते। तसेच नेहमीच इथं दर सोमवारी कार्यक्रम असतात। तसेच शिवलीलामृताचं पारायण दरवर्षी इथं अधूनमधून केल्या जातं। भागवताचे ही कार्यक्रम असतात आणि नेहमी हे मंदिर भाविकांच्या गर्दीनं गजबजलेलंच असतं आणि सर्वांना इथं आल्यानंतर मानसिक समाधान भेटतं आणि सर्व इथं एक इच्छा घेऊन या मंदिरावर येतात आणि सर्वांच्या इच्छा भगवंत ज्याच्या त्याच्या परीनं पूर्ण करतात। म्हणूनच या मंदिराला अतिशय महत्त्व आलेलं आहे। हे मंदिरच नसून हे तीर्थक्षेत्र आहे। तीर्थक्षेत्र म्हणजे मंदिराच्या बाजूलाच गंगा नदी वाहते आणि सर्व भाविक या गंगा नदीमध्ये स्नान करतात, दर्शन घेतात आणि प्रत्येकजण आनंद या ठिकाणी व्यक्त करतात। तसेच या ठिकाणाहून दर श्रावण महिन्यामध्ये कावड यात्रा सुद्धा निघते। कावड यात्राचा मोठा कार्यक्रम इथं होत असतो आणि या कावड यात्रेमध्ये सुद्धा भाविकांची भरपूर अशी गर्दी असते।